माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो पुतळ्याचा जागेचा वाद होता तो अखेर त्या वादावर 4 दिवसानंतर पडदा पडला आहे। मात्र या गावातला जातीय तणाव जो आहे तो जातीय वाद जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं। ज्या पद्धतीने एकीकडे लक्ष्मण हाकेंनी या गावामध्ये येऊनच कुठंतरी आंदोलन केलं होतं, या वादाला अनेक पेव फुटल्याचं पाहायला मिळालं होतं। सातत्यानं माढ्याचे आमदार अभिजितआबा पाटील देखील स्वतःहून लक्ष घालून दोन्ही गटांना समन्वय आणि जातीय तणाव कमी करण्याचं सातत्यानं आवाहन करत होतं। अखेर 4 दिवसानंतर या वादावर पडदा पडलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माढ्याचे आमदार अभिजितआबा पाटील आपल्या समोर आहेत। आबा, एकीकडे समन्वय साधण्याचा सातत्यानं तुम्ही आटोकाट प्रयत्न करत असल्याचं आम्हाला पाहायला मिळालं, कुठंतरी हा वाद मिटला आहे, पण ह्या अशा घडामोडी का होत आहेत सर? नाही, मी या निमित्तानं या जिल्ह्याचे अधीक्षक SP साहेब अतुल कुलकर्णी साहेब यांनी यामध्ये खूप चांगली समन्वयाची भूमिका घेतली आणि जो तोडगा दिला ते अंजनगाव ग्रामस्थातील दोन्ही बाजूने त्या ठिकाणी मान्य केला आणि ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं हा मिटणं त्या पद्धतीनं तो मिटला। त्याला वेळ लागला, काही कारणं होती की त्या ठिकाणी ग्रामस्थ सोडून बाहेरची लोक त्या ठिकाणी आल्यावर इन्व्हॉल्व झाल्यामुळं त्याला वेळ लागला, परंतु अशा घटना घडल्या नाही पाहिजे। आता 1 महिन्यानं अंजनगाव खिलोबाची यात्रा आहे, तर एकोपा पुन्हा एकदा दिसला पाहिजे आणि मग दोन्ही समाज, दोन्ही या गावातील सगळे समाज एकत्र येऊन पुन्हा हा आपला गुण्यागोविंदाचा जो हजारो वर्षापासून आपण चालू आहे, अनेक त्या ठिकाणी लोक एकमेकाच्या सणामध्ये एकमेकासोबत असतात, तीच परंपरा आपल्याला अखंडित ठेवली पाहिजे अशी मी या निमित्तानं आव्हान करतो। जातीय तेढ कुठेही निर्माण होणार नाही या बाबतीची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। आपण बघितलं असेल 3 दिवस त्या ठिकाणी सातत्यानं दोन्ही बाजूला समजावून त्या ठिकाणी तेढ निर्माण न होता ते शांततेत कसं सलोख्याचं वातावरण राहील या पद्धतीची आम्ही सर्वांनी भूमिका घेतली। यामध्ये SP साहेब असतील, प्रांत असतील, तहसीलदार, जिल्हाधिकारी, पालकमंत्री महोदयांनी देखील 1 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी दिला। गोरे साहेबांचं देखील आभार मानतो आणि यामध्ये ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचे, दोन्ही समाजाचे आणि सर्व ग्रामस्थांचे त्या ठिकाणी आभार मानतो की हा वाद त्या ठिकाणी कायमस्वरूपी मिटला आहे आणि पुढच्या काळात हा होणार नाही याची सर्वजण काळजी घेतील। पण आबा, दुसरा असा विषय आहे की ही गपचूप रातोरात पुतळे महापुरुषांचं लावणं कितपत योग्य आहे, लावण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे का? आणि आपण या जे तरुण आहेत गावगावचे ते हे प्रकार सातत्यानं करतायत। आता काही वेळापूर्वी बोसेमध्ये देखील असा महाराजांचा पुतळा, विषय महापुरुषांचा कोणताही असो, पण रातोरात पुतळे अनधिकृत लागणं कितपत योग्य आहे, आव्हान काय करावं? नाही, आपल्या माध्यमातून मला समजलं, परंतु मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो। मी विधानसभेमध्ये बोललेलो, आपण भाषण ऐकलं असेल, विधानसभेमध्ये भाषणामध्ये मी भूमिका मांडली होती की पुतळ्याच्या परमिशनला त्या ठिकाणी वेळ लागतो आणि मग पडसाळीच्या पुतळ्याच्या परमिशनला 3 वर्ष लागली। त्यामुळं राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पुतळे बसवले जातात, तर त्याची प्रक्रिया त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकवर केली पाहिजे आणि तो त्या ठिकाणी परमिशन लवकर दिली पाहिजे। आता कालच्या अंजनगावच्या प्रकरणात आपण बघितलं असेल, जिल्हाधिकाऱ्यांनी येणाऱ्या 7 दिवसात ते 1 महिन्याच्या आत परवानगी देणार, तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, त्याचे त्या ठिकाणी SP साहेब त्याचे सदस्य आहेत, B&C असेल ते काही अधिकारी सदस्य आहेत आणि विविध नमुन्यात त्या ठिकाणी आपण अर्ज केला तर त्याच्या NOCs घेऊन आपण रीतसर पद्धतीनं मग ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत किंवा महापालिका, जिथं स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा आहे अशा जागेवरती, जिथं भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारची जागा आहे त्याच्यावर न बसवता त्या ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगरपालिका आणि महानगरपालिका ह्या जागेवरती त्या संस्थेचा ना हरकत घेऊन योग्य जागा ठरवून सगळ्यांनी एकत्र बसून ह्याची परवानगी देण्यासाठी मी आपल्या माध्यमातून आव्हान करतो की ज्याला परवानगी, ज्या गावाला आता त्या ठिकाणी पुतळा बसवायचा आहे त्याने आमच्या ऑफिसशी संपर्क साधावा, आम्ही त्याचा नमुना देऊ। त्याच्यासाठी एक माणूस त्या ठिकाणी अपॉइंट केला आहे आणि त्यासाठी ज्या परमिशन आहेत त्याच्यासाठी आमच्या ऑफिसनं तो माणूस फॉलोअप घेईल आणि आपली परवानगी तात्काळ त्या ठिकाणी मिळवून देईल आणि राजरोजमध्ये त्या ठिकाणी मिरवणूक काढून हा पुतळा त्या ठिकाणी बसवण्याची प्रक्रिया इथनं पुढच्या काळात व्हायला पाहिजे। रात्रीत त्या ठिकाणी पुतळे बसवणे, त्या ठिकाणी अशांतता निर्माण होणे आणि तणावाचं वातावरण निर्माण होणं अशी परिस्थिती पुन्हा कुठेही येऊ नये अशी मी आपल्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना, शिवभक्त असतील त्या ठिकाणी बाबासाहेबांचे अनुयायी असतील, अहिल्यादेवींचे अनुयायी असतील, महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनुयायी असतील, शाहू फुले आंबेडकर, सर्व अनुयायांना, तरुणांना मी आव्हान करतो की आपल्याला परमिशन देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी कार्यालयातून 2 माणसाची जबाबदारी देऊन आपली परवानगी तात्काळ देऊ
आपण कुणीही अशा पद्धतीचे पुतळे बसवू नये, जेणेकरून हे परत तणावाचं वातावरण निर्माण होईल, असं मी आपल्या सर्वांना नम्र हात जोडून विनंती करतो की कुणीही अशा पद्धतीने पुतळे आता बसवू नये. आपण जर पाहिलं असेल तर माढा नव्हे तर माढा तालुका, माढा मतदारसंघात असा कोणताही प्रकार जो आहे तो रातोरात पुतळा बसवण्याचा करू नये. आणि ही प्रक्रिया जी आहे, परवानगीची प्रक्रिया करण्यासाठी एका समितीची नियुक्ती देखील आमदार अभिजित पाटील यांच्या वतीनं कार्यालयामध्ये माढ्यात करण्यात आले. ज्यांना कुणाला पुतळे महापुरुषांचे बसवायचे येत्या काळामध्ये त्यांनी पुतळ्याची परवानगी घेऊनच बसवावेत, जेणेकरून जातीय तेढ जो आहे तो समाजात निर्माण होणार नाही, दोन गट निर्माण होणार नाहीत आणि याचं सामाजिक जे ऐक्य आहे ते बिघडणार नाही, अशी आव्हानं जे आहे ते आमदार अभिजित पाटील यांनी केलं. आणि येत्या काळामध्ये परवानगी ज्या महापुरुषांच्या पुतळ्याला लागणार आहे त्याची प्रक्रिया देखील जी आहे ती फास्ट ट्रॅक अर्थात जलद गतीनं होण्याची मागणी देखील आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे. आणि दुसरीकडं कळकळीची आव्हानं देखील करताना ते पाहायला मिळत आहेत की समाजामध्ये रातोरात पुतळे कुणीही बसू नये असं एक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी आव्हान TV9शी बोलताना केलं आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन अविनाश सरडे सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.